मोहिनी, तुझ्या रूपाने तू साऱ्या सृष्टीला खरोखरीच अशी भुरळ पाडली आहेस की त्यात सारे जण स्वतःला विसरूनच गेले आहेत जणू. आता ह्या अमृत वाटपाचे कार्य सुरू होईल. मोहिनीमुळेच हे कार्य शक्य झाले आहे. स्वामी, पार्वती, तिथे सारे जण अमृताच्या वाटपासाठी सिद्ध झाले आहेत. मात्र तुम्ही इथे असे एकांतात. विशेष काही नाही. स्वामी, तुमची पत्नी आहे मी. तुमच्या मनात काय चालले आहे हे मला ठाऊक नाही असे वाटते आहे का तुम्हाला? पार्वती, माझ्या मनात जे काही चाललं आहे ते तू खरंच ओळखू शकतेस? श्री विष्णूंनी घेतलेले मोहिनीचे हे रूप अत्यंत विलोभनीय आहे, सुंदर आहे. हे रूप कोणालाही मोहित करू शकते असे आहे. आणि तुम्हाला देखील ते आवडले आहे, होय ना स्वामी? होय. अमृत वाटपाचे कार्य सुरू करायचे आहे. सर्वजण आले आहेत. होय, आपणही तिथेच जाऊयात. या मोहिनी रूपाची भुरळ यांना अशी पडेल याचा विचारही केला नव्हता मी. काय झालं देवी? कसला विचार करता आहात? काही नाही. श्री विष्णूंनी घेतलेल्या या मोहिनी रूपाचा विचार करत होते. महादेवांना देखील ते खूप आवडले आहे. कोणालाही आवडावं असंच रूप आहे ते. आणि माझी खात्री आहे की ह्यातूनच एक नवा अध्याय लिहिला जाईल. देव आणि दैत्य यांनी एकत्र येऊन कष्ट घेऊन हे समुद्र मंथन पूर्ण केले आहे. खरोखरीच मोहिनीचे हे रूप अनन्य साधारण आहे. त्रिभुवन सुंदरी असूनही कोणत्याही इतर देवी स्वरूप स्त्रीचे किंवा शक्तीचे असुरांना आकर्षण वाटले नाही. मात्र ह्या रूपाचे वाटले. देवी, देव आणि दैत्य हे दोघेही बंधूच, महर्षी कश्यपांचे पुत्र. परंतु जन्मतःच क्रूर असणाऱ्या असुरांना अमृत प्राशन करू देणे हे अन्यायकारक ठरेल. आणि म्हणूनच हे असुरांना अमृत कधीही मिळू देणार नाहीत. आणि त्यासाठी दैत्यांची चित्त दुसरीकडे वळवणारं, त्यांचं ध्यान दुसरीकडे नेणारं हे मोहिनी रूप श्री विष्णूंनी धारण केलं आहे. देवेंद्र आणि दैत्यराज, मी जे सांगेन ते सगळ्यांनी शांतपणे ऐकावे अशी माझी विनंती आहे. दैत्यराज, हे अमृत आधी मी देवांना देईन, मग दैत्यांना. सुंदरी, कोणी काहीही म्हटले तरी मी माझा शब्द मागे घेणार नाही.
हे अशा प्रकारे जर ही स्त्री प्रत्येक देवाला हे अमृत वाटत बसली तर असुरांना कधीच अमृत मिळणार नाही. मला असे होऊ द्यायचे नाही. सुंदरी, सुंदरी, मी इथे आधी आलो होतो. हे अमृत मला आधी मिळायला हवे. चंद्रदेव असे का वर्तन करीत आहेत? चंद्रदेव, हा दैत्य आहे. प्रभो, प्रभो, हा दैत्य आहे. नाही, मी चंद्र आहे. याने माझे रूप घेतले आहे. हा असत्य बोलत आहे. हा दैत्य आहे. प्रभो, काहीतरी करा प्रभो. दैत्यांनी कपट केले आहे. राहू, श्री खंडेराय सांब सदाशिव आहेत. भोळे आहेत. भक्ताने त्यांच्याकडे काहीही मागितले तरी ते देऊन टाकणारे आहेत. तू तुझ्या वचनात त्यांना अडकव आणि त्यांना इथे थांबवून घे. जरी आपण आज कुठे गेलात आणि कुणाला भेटलात तरीही एखादं वचन मात्र देऊ नका.